संगमनेर शहरात पोलीस दलाच्या वतीने रविवारी सकाळी शहर पोलीस ठाणे हद्दीत पथसंचलन करण्यात आले। कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आगामी सण उत्सव, होळी, धुलीवंदन, श्री शिवाजी महाराज जयंती व येणारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पथसंचलन करण्यात आले। केंद्र व राज्य राखीव दलाच्या तुकड्यांसह 200 कर्मचारी या पथसंचलनात सहभागी झाले होते। शहरातील विविध रस्त्यांवरून पोलिसांनी आपली ताकद दाखवली। कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी शहरातील उपद्रवी लोकांवर जरब बसावी यासाठी शहर पोलीस दलातर्फे पथसंचलन करण्यात आले। संचलनाची सुरुवात सकाळी 10 वाजेपासून बस स्थानकापासून उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या नेतृत्वाखाली नवीन नगर रोड, कुरण रोड, सय्यद बाबा चौक, नेहरू चौक, चंद्रशेखर चौक, रंगारंग गल्ली, नगरपालिका, माळीवाडा, शहर पोलीस स्टेशन पर्यंत प्रभावी पायदळ पेट्रोलिंग करून समाप्त करण्यात आले। यात पोलीस कर्मचारी हत्यारे व लाठ्या काट्यांसह सहभागी झाले होते। यामध्ये संगमनेर, अकोले तालुक्यातील पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी यांसह केंद्र व राज्य राखीव दलाच्या तुकड्या, होमगार्ड असे एकूण 200 अधिकारी कर्मचारी यात सहभागी झाले होते। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर।